तर सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा खेळ असेल पहिल्या डावासाठी आणि पहिल्या डावासाठी आपण पाहतोय जागमाता रावळे संघ तयार झालाय खेळण्यासाठी. जीत आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रणय पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होताना. हार्दिक स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं घेऊन येतोय गोलंदाज प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मंगलमूर्ती विराथन हा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. षटक क्रमांक पहिलं प्रणय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघतोय. बॅटची आतली कडा लागली. चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू निघून गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होताना हार्दिक गॉन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं. यष्टीरक्षकाने झेल घेतला. हार्दिकला माघारी धाडलं गेलं. षटक क्रमांक पहिलं सुरेख हाताळताना पहिल्या चेंडूचा खेळ होताना पहिल्या चेंडूवर सफलता. शून्यावर पहिला गडी बाद होताना जागमाता रावळे संघाला लागलेला हा मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिकच्या रूपाने. मुकेश येतोय न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. अजून अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज तयार होताना प्रणय षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळतंय. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली आणि या दरम्यान एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. बाईकचा इशारा येतोय आणि बाईकच्या साह्याने एक धाव येताना धावा झाल्या धावफलकावर 1 आणि 1 बाद 1 ही स्थिती आपल्याला जागमाता रावळे संघाची पाहायला मिळते. जीत आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. प्रणय गोलंदाज तयार होतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चेंडू क्रमांक तिसरा. फटका तर चांगला खेळलाय. लॉंग ऑनला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी होते 11 मंगलमूर्ती विराथन या संघाकडून. चांगला चेंडू होता. मिड विकेटला खेळलाय चेंडू. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि चेंडूला फेकी तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 3 धावा. जीत ऑन स्ट्राईक. दोघांच्या खात्यात 1-1 धाव आपल्याला पाहायला मिळते. मुकेश 2 चेंडू खेळतोय 1 धाव. जीत 1 चेंडूमध्ये 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना प्रणय. यावेळेला त्याच दिशेने मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचललंय फेकलंय तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. जागमाता रावळे हा संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. पहिले 5 चेंडू व्यवस्थित हाताळले गेलेत. इथून हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे पोहोचलाय आणि झेल सुटलाय तिथे आणि चौकार जातोय. झेल सुटल्यानंतर 4 धावा येणं ही जागमाता रावळेसाठी मात्र चांगली गोष्ट पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. 1 बाद 8 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते जागमाता रावळे या संघाची. प्रणयचं पहिलं षटक चांगलं होतं. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या आणि 5व्या चेंडूवर आपण पाहिलं सिंगल आणि 6व्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. परंतु झेल सुटल्यानंतर त्या 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. जर झेल घेतला असता तर 2 बाद 4 अशी स्थिती असती. परंतु झेल सुटला आणि 1 बाद 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. षटक क्रमांक दुसरं.
आज आपण पाहतोय एकाच एंडने खेळताना खेळपट्टी थोडीशी खराब त्या बाजूला पाहायला मिळते, म्हणून त्याच एंडने गोलंदाजी केली जाते आणि समालोचन कक्षाच्या एंडकडून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल. रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी रितेश तयार होईल. 10 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. सुरेख फटका डिपेक्स्टा कव्हरला चेंडू निघून गेलाय आणि फेके ओव्हर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. रितेश गोलंदाज तयार होताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. त्यानंतर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे सुद्धा पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बराच वेळ चेंडू वर आहे आणि यष्टीरक्षकाने एक सोपा झेल घेतला. तिथे गडी बाद होताना आपल्याला जीत पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 4 धावा जीतच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा गडी बाद होताना जागमाता रावळे संघ थोडासा बॅकफुटवर ढकललं जाते. त्याला इथून येणाऱ्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 4 षटकांचा खेळ आहे. झटपट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये कमीत कमी 50-55 धावा धावफलकावर लावल्या तर मात्र गोलंदाजांकडे काहीतरी असेल वाचवण्यासाठी. साहिल चापके आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्ट्राईकला तो आहे आणि समोर गोलंदाज रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडूला घेतलं. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावाने धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जागमाता रावळे संघाच्या षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना म्हणजे टोटल 9 चेंडू आपण पाहतोय. 9 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. 2 गडी बाद केलेत. इथून चेंडूला बघितलं, सोडून दिलं. बाकीचं काम पंचांवर सोपवलं होतं, परंतु पंच तटस्थ आहेत. चेंडू चांगला होता, चेंडू निर्धाव निघून गेलाय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं 3 धावा आल्यात आणि इथून आपण पाहिलं तर हवेच्या झोकात चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. हलत डुलत चेंडू निघून गेला. 6 धावा आल्यात आणि 6 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगला फटका होता. सुरेख टायमिंग साध्य केलं या चेंडूवर आणि चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 17 या धावसंख्येवर 2 गडी बाद. इथून शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 9च्या सरासरीने संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डाव सुरू आहे. पहिल्या डावात जागमाता रावळे आता गाडी थोडीशी रुळावर येताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 18 धावा. चिकन आणि कलिंगड खाल्लं तर मग प्रॉब्लेम होतो, त्यामुळे खाऊ नका कोणी, असं बाळूमामा म्हणतात. त्रिशिलेवन मंगलमूर्ती विराथन 2 षटकांमध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 षटकांचा खेळ आहे. गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सुमित, चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. काय सुरेख गोलंदाजी करतोय सुमित. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय प्रभावी मारा केला गेलाय. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू जागमाता रावळे संघाचं दडपण वाढवेल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बॅक टू डगआउट होतोय. गॉन. मी जेवलो नाही. मामा काल टरबूज आणलेली मामाने, आज कडिंगल घेऊन आल्यात. आशिष आज मामाचं प्रेम आणलं इकडे.
गोड गोड मामा अजून आणा एक बाद झाला मी लाडका आहे ना 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सुमित गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. याही वेळेला चांगला फटका खेळला गेलाय आणि चेंडू निघून गेलाय. वन बाउन चौकार. हात खोलले तिथे आल्या आल्या आशिषने एक चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून येतात. 22 3 बाद 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. आल्यानंतर पहिल्या चेंडूवर अटॅक केलं गेलंय कारण त्यालाही माहीत आहे आता उर्वरित फक्त 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू तर मोठ्या स्पर्धेमध्ये सेट व्हायला लागतात. तर इथे आपल्याला 9 चेंडू फक्त आहेत आणि 9 चेंडूमध्ये मोठी कामगिरी करायची आहे आम्हाला. तर आम्ही समोरच्या संघाला एक फायटिंग टोटल उभी करू शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र फटकेबाजी होताना पाहायला मिळते. इथे एक धाव येईल. एका धावेने धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं सुरू आहे. 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुमित. 5वा चेंडू सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. बघा या आधीचे चेंडू आपण पाहिले तर थोडे उसळी घेत होते. इथून चेंडूला डिलिव्हर केल्या त्यानंतर चेंडू मात्र पूर्णपणे खाली राहिला आणि फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा योग्य रीतीने खेळ होतोय. 23 धावा धावफलकावर आहेत. या चेंडूवर मात्र सर्व काही अवलंबून असेल. मोठा फटका येईल का तर नाही. इथे एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. धावा झाल्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीखेर 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. खावा तुम्ही ते तुझ्या बॉडीला बरं वाटलं बघ मला बॉलिंगला तो लावलेली मी प्रांजल इकडेच तर ऑपरेशन ऑब्जेक्शन होतं बॉलर आहेत तसं बॉलरचं हे नाही ना चांगला गोलंदाज आहे वन साइड ओव्हर टाकून जाईल षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रांजल येतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. चेंडू निर्धाव निघून जातोय. आतापर्यंत 19 चेंडू खेळले गेलेत आणि 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके आले नाहीत तर सामना मात्र एकतर्फी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना उजव्या यष्टीच्या बाहेर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि फलंदाजाने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. त्या तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. आमचे तिसरे पंच इथे तयार आहेत. मिस्टर नितेश कदम सर आलेत. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज आधी शफल झाला आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी घोषित केली गेली. प्रांजल आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुन्हा एकदा तिसरा चेंडू एज लागली अँड फलंदाज वाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. सिद्धेश हा बॉर्डरवर आहे तो.
पुन्हा एकदा गोलंदाज प्रांजल आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील चौथा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघू, नॉन स्ट्राईकला तर बाद आहेच, परंतु स्ट्राईकला बाद झालाय की नाही हे पहिल्यांदा तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेले आणि ते पाहावं लागेल. स्ट्राईकला बाद झालाय फलंदाज. तर नवीन बॅटर येईल, तो स्ट्राईक एंडला येईल. यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण चेंडू फेकण्याची ऍक्शन केली होती गोलंदाजाकडे आणि ते यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेवटचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. काय प्रांजलने गोलंदाजी केले, सुपर. पहिले 2 डॉट, त्यानंतर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. एक झेलबाद, एक धावबाद. जबरदस्त, अप्रतिम. 311 मंगलमूर्ती विराथनचा हा गोलंदाज प्रांजल आपल्याला पाहायला मिळालतोय. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. 4 चेंडू हाताळले, 4चे 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होईल राईट आर्म राऊंड द विकेटने. डाव्या हाताचा फलंदाज, 5वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 चेंडू आणि 3 गडी बाद झालेत. एक झेलबाद, 2 धावबाद. शेवटचं षटक. या षटकामध्ये 5 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. असं फार कमी वेळा पाहायला मिळतंय, कारण जे डावाचं किंवा सामन्याचं शेवटचं षटक असतं त्या षटकामध्ये खरं तर मारामारी होते, मोठे फटके येतात. परंतु इथे आपण पाहिलं तर 5 निर्धाव चेंडू फेकले गेलेत आणि त्याच्यामध्ये 3 विकेट मिळालेले आहेत. 2 धावबाच्या स्वरूपात, 1 धाव झेलबाद. या वेळेला आपण पाहतोय स्ट्राईक आपल्याकडे का घेतली गेली त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅटमध्ये येतोय षटकार. धावा झाले धावफलकावर 30. विजयासाठी 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष समोर असेल. चोवीस चेंडूमध्ये 31 धावा ह्या करायच्या आहेत तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. काय सुरेख आपल्याला फटका पाहायला मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आली आणि चेंडूला फेकून दिलं. ते लॉंग लेगच्या वरून आपण पाहिलं तर षटकार आला. 24 चेंडू, विजयासाठी 31 धावांची गरज आहे. चला, विठ्ठलवाडी आणि अडवण दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.
मनोज पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहाडोलीचा आवाज आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. सर्वांना शुभ दुपार. यंगस्टार चषक माकणे 2026 हा शानदार आयोजन. 24 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ऑल इज वेल लाख मोलाची स्पर्धा आणि त्या माध्यमातून माकणीचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. यंगस्टार चषक माकणे संपूर्ण आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बाळू मामा, सचिनजी तरे, रुपेशजी पाटील पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचेच परम मित्र अंकुजी पाटील उपाध्यक्ष, श्यामकाजी तरे साहेब यांना आपण पाहतायत. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या संचालक मंगलदाजी गरज साहेब संचालक या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. 3-11 मंगलमूर्ती विराथन. सध्या 3-11 म्हटलं तर विनोद पाटील नेहमीच पुरस्कृत करताना पाहायला मिळतात आणि त्रिशिका म्हटलं तर किरण कारभारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ते सुद्धा मंगलमूर्ती विराथन टीमला सातत्याने पाठबळ देत असतात. आणि एका साईडला जागमाता रावळे, हरेश्वर किनी साहेब असतील, प्राण भोईर असतील आणि सध्या आपण पाहिलं तर अप्रतिम पहिलाच बॉल आणि रितेश बबलूचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आशिषच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी 6 धावा. प्रणय पाटील एका साईडला आपण पाहतायत. काय फटका खेळला होता. बॅट स्विंग पहा अप्रतिम आणि त्यावर रितेशचा क्लास लिहिला होता. त्या बॉलवर फुलटॉस बॉल होता. खराब बॉलवरती खराब पनिशमेंट केलं गेलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. 3-11 मंगलमूर्ती विराथन टीम 31 धावांचं पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही धुरंधर खेळाडू. एका साईडला रितेश किरी बबलूच्या बॅटमधून धावांचा वेग सातत्याने वाढताना पाहायला मिळतो. हा खेळाडू जर 2-3 ओव्हरपर्यंत टिकला तर भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय पाटील एका साईडला आपण पाहतायत. अष्टपैलू खेळाडू दोन्ही आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग संघ आहे. जागमाता रावळे सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ आज थोडासा कुठेतरी बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. नेहिल किनीची अनुपस्थिती. चांगला बॉल होता. ऑफ कटर बॉल पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर झाला होता, झाकीवरून खेळण्याचा प्रयत्न केला. काय टर्न प्राप्त झाला होता. यस पंच काय दर्शवत आहेत. बॉल खाली 1 बाउन्स झालाय का. यस आपण चेक करूया. नितेश कदम सर येतील. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग आहे. वन बाउन्स आहे आणि त्यामुळे मात्र ही विकेट नाहीये. बॅटची एज हलकीशी होती परंतु यावेळेला बाउन्स झाला आणि जीत विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विठ्ठल रखुमाई, विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन ॲक्शन रिप्लेमध्ये आणि परफेक्ट यावेळेला आपण पाहिलं तर रिलीज झालाय बॉल. यस गौरव रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परफेक्ट बाउन्स झाला. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला मिस्टमिंग स्ट्रोक. या स्ट्रोकवर थोडासा नाराज असेल. एक नंतर मेल हार्दिक पुढे सरसावेल. चेंडूची फील्ड करेपर्यंत यावेळेला आपण पाहता येतं 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 3-11 मंगलमूर्ती विराथन टीम जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. फुलटॉस बॉलवर अतिशय चांगला दमदार षटकार ठोकला. त्यानंतर डॉट बॉल. या बॉलला लेफ्ट केलं होतं. ऑफ्टनच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड लाईनच्या अगदी मधोमध बॉल मात्र डिलिव्हर्ड होत असताना पिच होत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सुपर लाईन अँड लेंथ. आशाभूत नजरेने पाहिलं होतं महेंद्र भोईर सरांकडे परंतु इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, खूप उंचीवर बॉल निघून जातोय, टायमिंग चांगला आहे. हार्दिकने चांगले प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रणय निघाले होते परंतु सांगितलं प्रणय ब्रो प्लीज वेट इज नो अँड वेट, या तीन गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. चांगला फटका होता परंतु एलिव्हेशन या वेळेला आपण पाहिलं तर तेवढं प्रॉपरली मिळालेलं नव्हतं आणि इथून हार्दिकने चांगले प्रयत्न केले होते. गुड एफर्ट बाय हार्दिक. या वेळेला स्लोवर वन बॉल फसवलंय, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. नयन कोणतीही चुकी करणार नाही आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. निराश नाराज मनाने डगआउटच्या दिशेने गॉन. नवीन बॅटर प्रथमेश घरातला आपण पाहतायत. बंटी या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालाय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता आहे. 31 धावांचं टार्गेट. चला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन जर असतील तर या टॉस करण्याकरिता. आणि आई आशापुरी एडवन टीम जिथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर या टॉस आपण करूया. चांगला बॉल होता ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर करत असताना पायावरचा बॉल अगदी सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढले रितेश किनीच्या बॅटमधून. एक सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सध्या चर्चेत असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं तो गोलंदाज आपण पाहू शकताय ते हिमेश. जलसरचं मैदान कधीच विसरणार नाही अशा प्रकारचा अप्रतिम खेळ साकारला गेला होता. 11 वर 1.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. VIP सध्या आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौपल 1 हलक्या हाताने. याला म्हणतात समजूतदारपणाचं क्रिकेट. कसं खेळावं, बॉलला येऊन दिलं त्या मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळतोय. परंतु इथून कलेक्शन अचूक झालं असतं तर बंटीला रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागली असती. कॉलिंग रितेशचं होतं आणि त्यामुळे रितेश आता सांगत असेल सॉरी ब्रो. मात्र या वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अट्टाहास अंगलट आला असता. कारण कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते आणि जर तुमचं फिल्डिंगचा स्टँडर्ड जर चांगला असेल, धावा जर तुम्ही सेव्ह करत असतील तर ऑटोमॅटिकली दबाव हा प्रतिस्पर्धी संघावर वाढत असतो. 13 रन झालेत. गोलंदाज सज्ज हिमेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 2 फिल्डरमध्ये टक्कर होत असताना पाहायला मिळते. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रितेश किनी आपल्या टीमला घेऊन जातोय 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.3 ओव्हरचा खेळ झालाय. रितेश किनी आक्रमकतेचा सितारा, योग्य त्या वेळेला योग्य त्या फटक्यांची निवड करणारा खेळाडू. परंतु हिमेश एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. अप्रतिम चांगला फटका आहे. फोर्स केलंय, समोर खेळलेत. वी फॅक्टर मध्ये चांगला फटका होता. रितेशला असं वाटलं ह्या वेळेला बंटीला की बॉल सहजगत्या निघून जाईल परंतु चांगलं कव्हर केलं त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग होत असताना बंटीच्या बॅटमधून येतील 2 धावा. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 3-11 मंगलमूर्ती विराथन टीम. आज इंडिया वर्सेस पाकिस्तान सामन्याची संपूर्ण भारतभर मात्र आतुरता लागले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल परंतु खराब फिल्डिंग आणि सरळ बॉल निघून जाईल सिद्धेशला बीट करत. 4 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3-11 मंगलमूर्ती विराथन टीम जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. वन फॉर दी ओव्हर यावेळेला दर्शवत असताना राकेश राऊत सर पंचांच्या भूमिकेत. चांगली पंचांची भूमिका आता आपण पाहिलं तर या 5 दिवसांमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 2 दिवस विशाल नाईक सरांना आपण पाहिलं 13 तारखेपासून जॉईन झाले. सरळ नाशिक या ठिकाणाहून थेट या मैदानापर्यंत त्यांचा प्रवास
सदानंद तरेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, अध्यक्ष या स्पर्धेचे. आणि सरळ चौकाराकरिता हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या 24. 24 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. समोर खेळले होते आणि व्ही फॅक्टर मध्ये जे खेळाडू खेळतात ना ते बिंदास्त बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. चांगला गुडघा वाकवला होता आणि काय बॅलन्स केलं होतं. बॅट स्विंग अप्रतिम. मिडल ऑफ द बॅटने चेंडू बॉल कनेक्ट झाला आणि सरळ बॉल लॉंग ऑफ क्लिअर करणारा धम्माकेदार यंगस्टर चषक चौकार. 24ला 1. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 7 रन हे सामन्याचं समीकरण. चला या आई आशापुरी एडवन टीमचे कॅप्टन मी रुपेजी पाटील साहेब पोलीस दलात जे कार्यरत आहेत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. त्या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत अजित यावर टॉस करण्याकरिता. आणि सफाळी प्रीमियर लीगमध्ये खुश असतील AR फायटर्स या टीमवर. दोन्हीही अंकुश पाटील आणि रुपेजी पाटील त्यांच्या संघाने मात्र अतिशय चांगली कामगिरी केली होती. अजित अर्थातच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. हार्दिक फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा अतिशय दमछाक आणि खूप चांगला खेळ केलाय. म्हणूनच तर रॉकी ग्रुप चषकाला बाईक मिळाली होती या खेळाडूला. चेंज ऑफ पेस केलं होतं. वेट अँड वॉच केलं आणि बॉल निघून जाईल. लॉंगॉनचा फिल्डर थोडासा दूर होता. आराम के साथ 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 26. 26 धावा. 311 मंगलमूर्ती विराथन या टीमची स्थिती मजबूत पाहायला मिळते. विजयासाठी आता 5 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला षडंपूल खूप चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. 4 रन. संघाची धावसंख्या 30. स्कोर आर लेवल. विजयाचा हळूवार सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय आता 311 मंगलमूर्ती विराथन या टीमच्या बाजूने. तीस धावा 1 रनची आवश्यकता. रितेश आणि प्रथमेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जागमाता रावळे टीम मॉरल थोडेसे डाऊन होत असताना पाहायला मिळत आहेत. कारण स्कोर जर 50+ कदाचित धावा असत्या 45+ धावा असत्या तर एक गोलंदाजासाठी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होताना पाहायला मिळते. परंतु तसं काही झालं नाही आणि खांदे झुकले गेले. चांगला बॉल पाहायला मिळतोय हार्दिकच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होत असताना यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डिसिजन पेंडिंग ठेवला होता विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमने. तर आपण डिसिजन कळवायचं आहे. 30 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 1 धावीची आवश्यकता. ऑन साईडला स्टायलिश फिनिश करत असताना रितेश किनी त्याच्या अंदाजामध्ये फिनिशिंग टच. कॉंग्रॅच्युलेशन 311 मंगलमूर्ती विराथन. जरा बॉल आणून दिला तर फार बरं होईल. आपलं विशेष सहकार्य धन्यवाद. आणि अशा प्रकारे 311 मंगलमूर्ती विराथन टीम तिसऱ्या फेरीत धडक मारताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. विनोद पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो 311 मंगलमूर्ती विराथन. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक जागमाता रावळे टीम. आपण आलात आपलं मनापासून धन्यवाद आहे संपूर्ण कमिटीच्या वतीने. रितेश ठरत आहे त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी. 13 बॉलमध्ये 26 विथ द बॅटने आणि गोलंदाजी करताना 10 धावा देऊन 1 गडी बाद केला. ऑलराऊंडरची भूमिका पाहता ठरतायत रितेश मॅचचा मॅन ऑफ द मॅच.